नमस्कार, रामकृष्ण हरी. तर आपल्या धनाजी हजारे यूट्यूब फार्मर चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आजचा ब्लॉग मी बनवला आहे फक्त मेंढ्यावरती बरं का. तर इथे आपण मेंढ्या आणल्या त्या, तर आता ब्लॉग मी बनवतो आणि तुम्हाला ब्लॉग टाकतो बरं का. पूर्ण मेंढ्यावरती हा ब्लॉग आहे. कसा वाटतं आहे बघा आणि कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर बघा व्हिडिओ. मेंढ्या आणले तर बघा, आणतोय रोज रोज म्हणजे कधी वेळ भेटेल तसं आणतोय. मला आज जरा फिरूया, लाईट नाही हो, त्यामुळं वैरण कट करून टाकायला लाईट नसल्यामुळे म्हणलं चला आज सोडूया मेंढ्या. आणि आज आपण लाईव्ह पण घेत नाही, वेळ आहे म्हणलं सोडूया. बघ कशा आहेत मेंढ्या आमच्या. हा घे. आई घास म्हटलं खाते ती. मोठा घास झाल्यावर खात नाही ती. ते असा कोवळा घास झाला ना असा खाते ती. कसे सांग आमच्या कमेंटमध्ये. मेंढ्या लई दिसत मेंढ्याचं मी घेऊ काढलेला आहे. असा घास आहे इकडे आपलं, त्या साईडला पण घास आहे, मध्ये रस्ता ठेवला आहे. आणि ह्याच्या पलीकडे डाळिंब आहे, मला दाखवली. मेंढी त्या हा बकरा आहे बघा. जर हा पण करतोय बघा, हा बकरा आहे बघा. तरी ही एक वर्ष नसेल झालेला, एक 7-8 महिन्याचा आहे बरं का. म्हणजे खवळा आहे, अजून आदत आहे, 7-8 महिन्याचा आहे. कसा आहे बकरा सांगा. आणि ही मेंढी होती. ते मेंढी दिसते कळेला 2 झाले बघा असे. एक कुणीकडे गेले काही, ही एक पण त्यातली एक आहे. तर ही मेंढी आहे ना, मेंढीच्या किमती तुम्हाला सांगतो सरासरी. तर मी बी जात असतो बाजारला कधी कधी, तर मिनिमम सगळं सांगतो बरं का. थांबू दे नाही की पळायला लागली ती. अजून पोर शाळा यायची ती, पोर दोघं तिकडं राहिल्या, मग काय करत नाही. नेहमी तिकडे नेहमी झाली. किंमत सांगणार की म्हणजे हे जर मेंढ्या यायल्या, एक कुकुर जर झालं, त्यांची किंमत सरासरी तुम्हाला सांगतो 20,000 पूर्ण किंमत होते. आपल्याकडे मेंढ्या द्या 17-18 मेंढ्या आहेत तशा बघा. आणि 2 कुकरी झाली तर 25च्या पूर्ण एका मेंढीची किंमत जाते बघा. आणि ही मेंढी आहे का, एक अशा एक 5 मेंढ्या आणल्या होत्या एक साथ बरं का. तरी 20,000 आणल्या होत्या. तर त्यांची कुकरी गेल्या अडीचखाली केली बघा, तुम्हाला व्हिडिओ टाकला होता. ती कुकरी दिली बघा 12-12.5 दिली कुकरी ती, आणून 2 महिन्याच्या आत. आता ही त्यानंतर गाव आहेत बरं का. स्वरूप आणि ऋतू येत नाही ती लवकर,
5:30 तोपर्यंत मला सोडवा, आज वेळ पण आहे. आणि कोण जर उत्सुक असेल मेंढी पालन तर एक नंबर आहे बघा भावानं. कारण का मेंटेनन्स कमी आणि चांगल्या प्रकारे हे केलेलं. कारण का मला एक अनुभव आहे, मी 1 वर्ष झालं मेंढे केलेत. तर मार्जिन भरपूर आहे, मेंटेनन्स कमी आहे आणि आता मायनस काही होत नाही बरं का, असं होतं आहे. तर लक्ष द्यावं लागते, लक्ष दिलं का होऊन जातं आहे. आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात लक्ष दिलं होतच नाही ना, तसं ह्याला लक्ष दिलं तर हा व्हिडिओ मोठा काढतो बघा. आज काय कशासाठी काढतो लक्षात घ्या. कारण का असं सुशिक्षित जे बेकारी आहे तर त्यांनी जर व्यवसाय निवडला आणि जर 20,000 नोकरी असेल, 20-25,000 नोकरी असू द्या, काय अर्थ नाही त्या करण्यात बरं का. कारण का इथं तुम्ही 20 मेंढ्या जरी केल्या तर तुम्हाला भरपूर काही नफा मिळून जाईल. 20,000 नोकरी कोपऱ्यात बसेल असं मला वाटतं. कारण का आपण हे अनुभवलेलं आहे स्वतः बरं का. असं दुसरीकडे जाऊन बोलून त्यांचा अनुभव असं नाही, तर स्वतः मी अनुभवलेलं आहे हे म्हणून सांगतो बरं का. आणि असं मेंटेनन्स नाही म्हणजे काहीच अडचण नाही बरं का. आणि सगळे बांधव काय म्हणतात माहिती आहे का, यांना सोडावं लागतं आहे. असं तुम्ही सोडताय, काही वेळ देत आहे, तर अजिबात नाही बरं का. यांना मी कधी सोडत नाही. आज वेळ भेटला म्हणून आणलं आहे. त्याला जर मोरगा झालं आणि 2 टायमाला थोडी संधी झाली ना, काहीच अडचण नाही. तर रोज फिरावं लागतात, त्यामुळे मेंढ्या करून काय उपयोगच नाही. हा जो भ्रम आहे, गैरसमज आहे, खरंच भावने डोक्यातून काढून टाका आणि बंदिस्त थोडं जास्त जाळी मारून तुम्ही करा बरं का. लई चांगलं आहे. कारण का मी अनुभवलं आहे म्हणून सांगतो आहे. आणि एवढ्या कळकळीने का सांगतो आहे तर कुठंतरी काहीतरी फायदा झाला पाहिजे बरं का. तर आपण सुद्धा अजून नियोजन केलं नाही बरं का. असे तारी कंपाऊंड मारला जरा माराय विचार आहे. मारून आपण क्वांटिटी 17-18 आहे. तर ही आपली क्वांटिटी, आपलं टार्गेट आहे भरपूर बरं का. हळूहळू पुढं नेणार आहे. आज व्हिडिओ भरपूर मोठा बनवतो बरं का. ठीक आहे, तर बघा ब्लॉग आजचा कसा वाटला. अजून ह्यात हा थोडा मिक्स ब्लॉग करतो टाकतो बघा. आणि हे मेंढ्याचं कसं आहे, काय कसं आवडते आणि माझा ब्लॉग कसा वाटला आणि सांगा मला कमेंट करून बघा नक्की. तर ठीक आहे, ओके, धन्यवाद. बघा माऊलीनं मका आपली अशी आली बरं का. लई दिवस झालं मकाचा व्हिडिओ काढला नव्हता, तर मका एवढी अशी आली बघा. तर हे 1 महिन्याच्या आत याला कणसाची कत आली ना, मोरगास करायचं बघा आपल्या मेंढ्यांना. ह्याचा मोरगास करायचा आहे म्हणून ठेवले. तर आलो आहे हे जरा ओलं, म्हणलं थोडी वैरण घेऊन जाऊया आपण मेंढ्यांचीला. तर हे वैरण घेतले बघा, गाडीवर घातली अशी. एवढं टाकलं का, आणि एवढंच नाही बरं का, त्यात मिक्स असते कॅंबाळ, वाळले, वैरण, सुका चारा मिक्स करायचा आहे आणि मेंढ्याला एका टायमाला टाकायचा. आणि एका टायमाला गवत असते, मला माहितीच आहे, मी व्हिडिओ काढलेत पहिलं. शे बघा आले. तर हे जे एक 5 टन एक होईल सगळं कणसा सगळं जर केलं तर 5 टन निघेल एवढ्यात. तर आपण 1 महिन्याच्या आत करणार आहोत. कारण का उन्हाळा पडला आहे ना, तर पाणी पण भरपूर लागते मकाला. 8 दिवसाला पाणी, 4 दिवसाला पाणी द्यावं लागते. तरी रान काळं आहे बरं का, म्हणजे जमीन खोल आहे त्यामुळं पाणी लवकर येत नाही. असं माळाचं रान असं तर लगेच पाण्याला येते. तर मग चला, वैरण बांधली आहे, तर आपण घेऊन जाऊया घरी. जाऊन लाईट येते बरोबर, तुम्हाला सांगतो आता 12 ते 1 अशी सिंगल पीज असते. आणि सिंगल पीज नंतर 6लाच, आणि नंतर संध्याकाळी 10ला आली की सकाळ 6ला जाते, मग दुसरी 12लाच. त्यामुळे लाईटीचं लई अवघड होऊन करून बसले. चला मग अजून ह्याला दुसरा व्हिडिओ जोडून टाकूया. गावात नेलं, वाढले 1.5 पाऊण 2 सगळी वैरण आणली, तुम्हाला दाखवली मका आणलेली सगळी वैरण जुळणी करून आता ही राहिली मेंढ्या गावात. आमच्या कारभाराने गावात काढले. गावात हे आलो आहे, एवढं गावात नेऊन टाकतो घरी. झाडं पाणी सोडलं नाही बघ.
दिवसा लाईट चालू नाही आणि रात्री वेळ भेटत नाही. धरा दुसऱ्या गाडीवर ठेवू आता. उचल तेवढं काय उचलायचं नाही हो. हां उचलायचं नाही. उचलाय नाही उचल नाही की उचलते की. राहू दे राहू दे. चला मग उचलूया गाव तेवढं